नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवलेले आहे खिम्याचे गोळे. तर याची आता आपण कृती पाहूया. पाव किलो इथं खिमा घेतलेला आहे. 2 कांदे आपण बारीक वाटून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे. हे आपलं चिकन मसाला घेतलेला आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून ही पेस्ट केलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार लाल तिखट पण घ्यायचं आहे. यामध्ये हे 2 कांदे आपण छोटे पेस्ट करून घेतलेले आहेत, हे टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हळद, चिकन मसाला घेत टाकायचा आहे. चवीनुसार हे आपल्याला चटणी घ्यायची आहे, लाल तिखट आणि अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर टाकून केलेली. मला पूर्ण आता एक जीव होस तर असं मस्त असं मळायचं आहे आपल्याला. खिमा म्हणजे नॉनव्हेजचाच एक प्रकार आहे. मऊ मटण बारीक बारीक करून आणलेलं त्याला खिमा म्हणायचं. त्याचे आपण गोळे करणार आहोत. त्याला पूर्ण असं एक जीव होस तर मिक्स करायचं आहे. हे सगळे आपले मसाले यामध्ये एकदम छान असे मिक्स झाले पाहिजे. हे बघा, छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे खिम्यामध्ये. हे बघा, असं छोटे छोटे गोळे करून याला मस्त असं गोल करून घ्यायचं आहे. जास्त जाड करू नका, नाहीतर हे मटण शिजणार नाही आपलं. त्यामुळे पातळ पातळ आणि छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. याला म्हणतात खिम्याचे गोळे. छान गोल करून पातळ असं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे या सगळ्यांचे आता असं मस्त गोळे करून घेऊया आपण. हे बघा, हे खिम्याचे आपले गोळे तयार झालेले आहेत. आता इथं आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. चमचावर तेल टाकून घ्या आणि या कुकरला असं सगळीकडून फिरवून घ्यायचं, जेणेकरून तेल आपलं सगळीकडे लागेल याला. आणि बघा, हे खिम्याचे गोळे आपण त्यामध्ये एक 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 करून असं ठेवून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. जास्त एकावर एक येऊ द्यायचं नाही, नाहीतर आपले सगळे गोळे एकमेकाला चिटकून सगळे सुटतील. त्याला आपण झाकण लावून घेऊया. हे बघा, मग असे आपण तेल टाकून याला गरम करून घेतलं आहे. याला काय आपण पाणी टाकलं नाही किंवा असं शिट्टी घेतली नाही, नुसतं गरम केलेलं आहे, जेणेकरून हे आपला खिमा सुटू नये. असे घट्ट गोळे झालेले आहेत. आता थोडंसं याला आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपला हे खिमा शिजल. आणि नंतर परत झाकण लावून घेऊया. याला 2 शिट्ट्या घेऊयात आपण. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, पाणी सगळं आटलेलं आहे आणि हे आपले गोळे पण शिजलेले आहेत. तर याला आपण एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर गार होऊ झाल्यानंतर मग तळायचं आहे आपल्याला. बघा, मी कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे, ते आपलं गरम झालंय. हे खिम्याचे गोळे मगाशी मी दाखवलेले तुम्हाला गार झालेले आहेत. यामध्ये आपण सोडून तळून घेऊया. खूप छान लागतात हे, एकदा नक्की करून पहा. हलक्या हाताने हलवायचं याला आपल्याला.
मीडियम गॅस करून तळायचा आहे याला. जास्त मोठा केला तर लगेच करपती, आपलं छान असं तळणार नाही. याला खरपूस कलर यूज करा, असं आपले तळून घ्यायचं आहे. ही झालेली आहे आपली खिम्याच्या गोळ्याची डिश तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.